लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलं यश मिळालं असलं तरी शिवसेनेचा परंपरागत मतदार हा एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभा राहिलाय। 19% मतदारांपैकी 14.5% मतदार एकनाथ शिंदेंकडे असल्याचं आकडेवारी सांगते। अल्पसंख्याक मतदार जरी ठाकरेंकडे वळला असला तरी शिवसेनेचा कट्टर मतदार मात्र ठाकरेंपासून दुरावल्याचं अधोरेखित झालं। ठाकरेंच्या मशालीत अल्पसंख्याक मतांचं तेल। ठाकरेंकडे अवघी 4.5% मतं राहिल्याचा दावा। उद्धव ठाकरेंपासून मराठी मतदार दूर गेला। मराठी माणूस आणि शिवसेना हे सूत्र आहे। आतापर्यंत मराठी माणसांना दिलेल्या मतांच्या जोरावर शिवसेना राजकारण करत राहिली। एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यावर शिवसेनेचा हक्काचा मतदार एकनाथ शिंदेंसोबत गेला की उद्धव ठाकरेंसोबत राहिला याची उत्सुकता होती। पण आता एकनाथ शिंदेंनी जो दावा केलाय त्या दाव्यानुसार शिवसेनेकडे असलेल्या 19% मतदारांपैकी 14.5% मतदार हा शिंदेंसोबत राहिल्याचं निवडणुकीत अधोरेखित झालंय। ठाकरेंना मिळालेलं यश हे अल्पसंख्याक मतांच्या जोरावरचं यश आहे। हे मतदार पुढच्या काळात ठाकरेंसोबत नसतील त्यावेळी ठाकरेंकडे काहीच राहणार नाही असंही शिंदे म्हणाले। शिवसेनेचे 19% मूळ मतदार त्यापैकी 14.5% मतदार या आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेकडे आले आणि 4.5% मतं तिकडे राहिली। आता या निवडणुकीत त्यांनाही कळलंय उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 13 ठिकाणी आमने सामने होते। 13 पैकी 7 जागांवर शिवसेनेचे उमेदवार जिंकल्याचा दावा हा एकनाथ शिंदेंनी केला। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या आरोपांना उत्तर दिले। मराठी मतदारांसह देशभक्त मुसलमानांनी मतदान केल्याचं ठाकरे म्हणाले। आणि आपल्यावरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली, शिवसेनेला मराठी मतं नाही पडली, शिवसेनेला मुस्लिम मतं पडली, हो पडलेत, जरूर पडलेत। संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत। सर्व देशभक्त, त्याच्यात मी पुन्हा सांगतो, मुसलमान आले, ख्रिश्चन आले, शीख आले, दलित, बौद्ध सगळेच आले। दक्षिण मुंबई ईशान्य मुंबईच्या जागांचा निकाल पाहिल्यास मराठी बहुल भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना जेमतेम मताधिक्य मिळालंय किंवा ते पिछाडीवर पाहायला मिळाले। मात्र अल्पसंख्याक बहुल भागात शिवसेनेच्या उमेदवाराला लक्षणीय मतं मिळाली। उद्धव ठाकरे जर अल्पसंख्याकांच्या मतांच्या भरोशावर राहिले तर त्यांचा राजकीय आत्मघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।